नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा तास घेत आहोत. आजच झालेला हा आपला विज्ञानाचा पेपर आहे 11 मार्च 2025 रोजी आणि ह्या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. त्यामुळे या विषयामध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील याचा अंदाज येणार आहे. आपण लिहिलेली उत्तरं आणि या व्हिडिओत दाखवलेली उत्तरं टॅली करा, म्हणजे आपल्याला एकूण टक्केवारीही काढता येईल. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, आता परवा होणारा इतिहासाचा पेपर, त्यानंतर भूगोलाचा, त्याही क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याही पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आणि व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्या विषयाची लिंकसुद्धा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे, ती अभ्यासा. इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 40 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे. 2 तासाची वेळ दिली आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आहेत, यापूर्वीही आपण पाहिलेले आहेत. आपण दिलेल्या क्वेश्चन बँकमधलेच सर्व प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. हे आपलं लगेच लक्षात आलं असेल. इतिहासाची सुद्धा क्वेश्चन बँक आपल्या चॅनलवर नुकतीच अपलोड झालेली आहे, तीही बघा आणि इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 5 गुणांसाठी पहिलं, ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि CO2चे रेणू तयार होतात. पहिला पर्याय बरोबर आहे, त्याला 1 गुण आहे. आपण जर लिहिला असेल तर 1 मार्क्स मिळेल याला. दुसरा, व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते, हा 2 मार्क्स. त्यानंतर तिसरं, जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन. चौथं आहे, मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते. पाचवं, सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. ड पर्याय. या पद्धतीने 5ही उत्तरं आपण लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाला 5 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग बघा. खालील प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. पहिलं, विसंगत पद ओळखा. खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन आणि फलन. याच्यातला विसंगत घटक आहे फलन. दुसरं, सहसंबंध लिहा. मधुमेह इन्शुलिन आणि कॅन्सर इंटरल्युकिन. चुकीबरोबर ते लिहा. जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचे अंग आहे. उत्तर आहे बरोबर. दुसरं, जैव तंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा. चौथं, मी मत्स्य प्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण? दिवाळी मासा किंवा लंगफिश. भाग, शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी. प्रश्न दुसरा बघा. पहिलं, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. दुसरे, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. तिसरं, अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही. या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. ब भाग, खालील प्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी 3 सोडवायचे आहेत. बघा. पहिलं, अन्न साखळी पूर्ण करा. हिरव्या वनस्पती, नाकतोडा,
बेडूक, साप, गरुड आणि विघटक. फरक स्पष्ट करा. मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग दोघांचा फरक लिहायचा आहे. तिसरं, खाली दिलेल्या चित्राचं निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम लिहा. बघा, पहिली आपत्ती आहे मानवी आपत्ती आणि दुसरी आपत्ती नैसर्गिक आपत्ती. महापूर आलेला आहे तो नैसर्गिक आपत्ती आणि धरण फुटणं ही मानवी आपत्ती. आता या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला 2 परिणाम लिहायचे आहेत. चौथा, ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही 4 मार्ग लिहा. 5वं, संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी, बायोगॅस यंत्रकाचा वापर, स्वच्छता, निर्धोक पाणी आणि गाळाचा खत म्हणून वापर. प्रश्न तिसरा, 15 गुणांसाठी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. पहिलं, अनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून अनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा. दुसरं आहे, सूत्री पेशी विभाजनाच्या 4 अवस्था लिहा आणि 2 अवस्थांचं स्पष्टीकरण करा. 3, एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. 4, औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही 2 समस्या स्पष्ट करा. आणि 5वं, मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराची 3 वैशिष्ट्ये लिहा. पुढचं, आम्ल पर्जन्याचे घटक कोणते? त्याचे पृथ्वी तळावर होणारे कोणतेही 2 दुष्परिणाम लिहा. या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधली प्लेलिस्ट पहा. खालील शब्दकोडे पूर्ण करा. बघा, एक पझल या ठिकाणी दिले गेले. खाली काही मुद्दे आहेत. पहिले, मद्य तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन. ते याचं उत्तर आहे, त्यांनीच दिलेले, ते आहे व्यसनाधीनता. बघा, हा 1 क्रमांक पाहायचा आणि हा 1 क्रमांक. त्याचं उत्तर आहे व्यसनाधीनता या मुद्द्याचं उत्तर. दुसरं, या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असते. या 2चं उत्तर लिहायचं आपल्याला. स आणि क हा शब्द दिलेला आहे, तिथं आलं मग फेसबुक. तिसरं आहे, ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय. तिसरं, गायनर. गायन. चौथं, ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक सात्विक आहार. अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न पण विचारलेला होता. ताणतणाव कमी करण्याचे 4 मार्ग. 2 मार्ग तर आपल्या क्वेश्चन पेपरमध्येच दिलेले आहेत. कोणते? सात्विक आहार आणि गायन. तेही तुम्ही त्या ठिकाणी लिहून दिले तरीही तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. पुढचं आहे, तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना लिहा. प्रश्न चौथा, एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे 5 गुणांसाठी. जैवविविधता म्हणजे काय आणि जैवविविधता संवर्धनाचे 4 उपाय लिहा. आणि दुसरं आहे, मूळ पेशी म्हणजे काय, मूळ पेशींचे 4 उपयोग स्पष्ट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.